श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांग भलं. नमस्कार प्रेमळ भक्तांनो. नेहमीच नसतं अचूक कोणी, घड्याळ देखील चुकतं राव. जिंकलो म्हणता म्हणता निष्ठून जातो हातून डाव. पडत जातात उलटे फासे, घरासोबत फिरतात वासे. आधाराचे हातही मग होत जातात दिसेनासे. अशा वेळी मोडू नये धीर, कधी सोडू नये. नशिबाच्या नावानेही उगाच गळा काढू नये. जेव्हा फोल ठरतात दावे, कळत नाही कुठे जावे. सगळी दारे मिटतात तेव्हा आपण आपला मित्र व्हावे. मग अचूक दिसते वाट, बुडण्याआधीच मिळतो काट. हसत हसत झेलता येते खडक होऊनी प्रत्येक लाट. म्हणून म्हणतो फक्त एकदा, केवळ इतकं जमवून पहा. आप्त सखा जिवलग यार, स्वतःतच शोधून पहा. जय बाळूमामा. मित्रांनो, अशाच प्रकारचे बाळूमामांचे भावनिक, महत्त्वपूर्ण आणि प्रेरणादायी संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणि आपले बाळूमामांचे महती व्हिडिओ आहेत तर आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जय बाळूमामा. चला तर मग भक्तांनो, आजच्या दैवी संदेशातून बाळूमामा आपल्याला काय सांगत आहेत ते आपण ऐकूया. मामा म्हणत आहेत, माझ्या बाळा, तू आज खूप भाग्यवंत ठरणार आहेस. या धावपळीच्या जीवनामध्ये तू आज देवासाठी 2 मिनिटे दिली आहेस. जर हा संदेश तुम्ही उघडला असेल तर शेवटपर्यंत ऐकून जा, कारण यामध्ये तुमच्यासाठी देवाने आशीर्वादाचा खजिना पाठवला आहे. देव म्हणतो, माझ्या बाळा, मी तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आलो आहे. ज्या तुझ्या बातमीने तू आणि तुझा परिवार आनंदी होशील. मी तुला आणि तुझ्या कुटुंबाला आनंद आणि आरोग्य देण्यासाठी तुझ्यासमोर आलो आहे. मी तुझ्यावरती आशीर्वादाचा वर्षाव करू इच्छितो, कारण तुझे आत्तापर्यंतचे संघर्ष आणि तुझी भक्ती, सेवा मी पाहिली आहे. खरोखरच मी तुला प्रसन्न झालो आहे. तुझ्या सेवेने मी आनंदी झालो आहे. तुझ्या गरजा, इच्छा पूर्ण करण्यास मी समर्थ आहे. माझ्यावर विश्वास ठेव. तुझी सेवा चालू ठेव. सत्कर्म करत राहा. तुझ्या प्रत्येक गोष्टीवर माझे लक्ष आहे. आशीर्वादाचे ताट घेऊन तुझ्या दारात मी आलो आहे. अरे बाळा, विश्वास ठेव. दुःख आता तुला स्पर्शही करणार नाही. जर का तुमचा मामांच्या शक्तीवर पूर्णपणे विश्वास असेल तर होय मामा, तुमची योजना छान आहे असे टाईप करा आणि हा संदेश तुमच्या प्रियजनांना शेअर करा. मामा म्हणतात, प्रेम, पैसा आणि चांगले आरोग्य आज रात्री ब्रह्ममुहूर्तावरती तुमच्या जीवनात येणार आहे. तुझ्या प्रार्थनेचे फळ तुला मिळणार आहे. तुमच्या चांगल्या कर्माचे फळ स्वीकारण्याची ही तुमची वेळ आली आहे. स्वीकार असल्यास, होय बाळूमामा, मला स्वीकार आहे. तुमची योजना स्वीकारण्यासाठी मी तयार आहे असे टाईप करा. मामा म्हणतात, माझ्या बाळा, डोळे बंद कर आणि मी माझी ही भेटवस्तू तुला देत आहे. या वस्तूचा तू स्वीकार कर. उद्या सकाळी एक नवीन सकाळ, एक नवीन आयुष्य तुझी वाट पाहत आहे. तुझ्या सर्व चिंता दूर होतील. तुझ्या चेहऱ्यावर आनंद राहील. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट पूर्ण होईल. तुझे आरोग्य, संपत्ती, शांती टिकून राहील. तुझी आर्थिक परिस्थिती सुधारेल. आता तुझ्या जीवनात होणारे चमत्कार पाहून ही दुनिया आश्चर्यचकित होईल. माझ्या बाळा, जे लोक तुला वाईट समजत होते, तुझ्याबद्दल वाईट बोलत होते, तुला कमी समजत होते, तुझ्याकडून काहीही होऊ शकत नाही असं त्यांना वाटत होतं, तेच लोक आता तुझे गुणगान गातील.
तुझ्या केलेल्या कृत्याबद्दल ते सर्व जगाला सांगतील. जे लोक तुझ्या विरोधात बोलत होते तेच लोक तुझ्या बाजूने बोलतील, तुझ्या बाजूने चांगल्या गोष्टी सांगतील. त्यांनी तुझ्यासोबत केलेल्या वाईट कृत्याबद्दल पश्चाताप होईल. ते लोक तुला बोलून दाखवणार नाहीत, पण माझ्यावर विश्वास ठेव आणि तुझे कर्म करत राहा. माझ्या बाळा, तुझ्या लक्ष्यापासून तुझे मन विचलित करू नकोस, कारण बाळा, पुढे विजय हा तुझाच होणार आहे. आता तुला माझी खरी गरज आहे. जशी युद्धाच्या वेळी अर्जुनाला श्रीकृष्णाची होती, तशीच आता तुला माझी गरज आहे. आणि हे युद्ध आपणच जिंकू हे लक्षात ठेव आणि आनंदात तुझे कार्य कर. तुझ्या मार्गात येणाऱ्या वाईट लोकांना मी त्याच्या कर्माची शिक्षा करणार आहे. मी त्यांना त्याच्या प्रत्येक कर्माचे फळ देणार आहे. त्यांना हे माहीत नसेल की तू माझा प्रिय भक्त आहेस, पण तुला चांगलेच माहीत आहे की त्यामुळे तू चिंता करणे बंद कर. माझ्या बाळा, जेव्हा तुला तुझ्या मनाला असे वाटत असेल की समोरचा व्यक्ती तुझ्याबद्दल वाईट षडयंत्र रचत आहे, तो तुला खाली पाडताना पाहू इच्छित आहे, तेव्हा तू कुणालाही न सांगता मनात आनंदी हो, कारण त्याचे सर्व षडयंत्र मी खंडित करणार आहे. तुझ्या शत्रूशी तुझ्यावर काहीही परिणाम होणार नाही, कारण मी तुझ्या सोबत आहे आणि माझ्यासाठी अशक्य असे काहीच नाही. जिथे मी आहे तिथे दुष्ट लोकांची काहीही चालत नाही. मी सर्व काही पाहतो आहे. मी चराचरात व्यापून आहे. मी ब्रह्मांड नायक आहे. मामा म्हणतात, माझ्या बाळा, रडू नकोस. मी तुला इतकं बदलून टाकीन की तू स्वतःला आरशामध्ये पाहून आनंदी होशील आणि माझे नक्कीच आभार मानशील. पण मला ती अपेक्षा नाही. तू गरिबांची सेवा कर, अडलेल्यांना चांगला मार्ग दाखव, नेहमी सत्याच्या मार्गाने वाटचाल कर. कधी कुणाचे वाईट चिंतू नकोस, कुणाचे वाईट करू नकोस, कारण बाळा, दांभिक कृती करणाऱ्याला मी कधीही माफ करत नाही. मामा म्हणतात, माझ्या बाळा, मला माहीत आहे तुमचे मन दुःखी आहे, तुमचे हृदय तुटलेले आहे. तुम्ही आतून खूप दुःखी आहात, फक्त विचारात चिंतेत आहात. ज्यांच्यासाठी तुम्ही स्वतःला विसरून त्यांच्यासाठी पूर्ण समर्पण केले, त्यांच्यासाठी तुम्ही खूप काही केले, पण आज त्याच लोकांना तुमची किंमत नाही. आज तेच लोक तुम्हाला दुःख देत आहेत, तुम्हाला समजून घेत नाहीत, तुमच्या भावना दुखावत आहेत, तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत, तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु बाळा, चिंता करू नकोस. आज जरी ते तुझी किंमत करत नसतील, पण एक दिवस त्यांना तुझी किंमत नक्कीच कळेल. तू जे आत्तापर्यंत त्यांच्यासाठी केले ते सर्व काही विसरून जा. जे केलं ते आठवत राहू नकोस. ते मी पाहिलं आहे, ते मी बघून घेईन. माझ्या बाळा, मी तुला याआधीही खूप वेळा संकेत देण्याचा प्रयत्न केला आहे. जास्त कर्मबंधनात अटकून राहू नकोस. माझी सेवा कर, माझे नामस्मरण कर, कारण तू जेवढं दुसऱ्यांवर प्रेम करशील तेवढाच त्रास तुला होईल हे लक्षात ठेव. पण बाळा, जर का तू तुझी कर्म करून प्रेम भगवंतावर केलं तर तू कर्मबंधनातून मुक्त होऊन तू देवाला प्रिय होशील. आणि मग तुला कोण तुझ्याबद्दल काय बोलतो, कोण तुझ्याबद्दल काय करत आहे, याचा तुला काहीही आणि कसलाच फरक पडणार नाही. तू माझ्यामध्ये आनंदी राहशील आणि तुझ्या आनंदाचा विचार मी करीन. कारण जो कोणी माझ्यावर प्रेम करतो, माझी सेवा करतो, माझ्या नामस्मरणात राहतो, मी त्याला दुप्पट पटीने त्याच्या कर्माची, त्याच्या सेवेची परतफेड करत असतो. माझ्या बाळा, अजूनही वेळ गेलेली नाही. तुझे मन, तुझे लक्ष परमेश्वराच्या नामस्मरणात ठेव, परमेश्वराच्या चिंतनात ठेव.
मामा म्हणतात, माझ्या बाळा, हे सर्व काही तुझ्यासाठी खूप अवघड आहे, कारण तुझ्या आजूबाजूच्या वाईट लोकांनी तुझ्याकडून ते घडत नाही. पण माझ्यावरती विश्वास ठेव. ही वाईट शक्ती आहे जी तुला तुझ्या ध्येयापासून दूर नेत आहे. त्या वाईट शक्तीला तुला खाली पाडू देऊ नकोस. स्वतःचा मार्ग भटकू नकोस. कर्म कर, सेवा कर. मी तुझ्या पाठीशी आहे. मी तुझ्याच पाठीशी आहे. तुझे वाईट होऊ देणार नाही. मामा म्हणतात, माझ्या बाळा, आज मी तुला विचारतो, जेव्हा तुला आयुष्यात इतरांची गरज असते तेव्हा तुझ्या आयुष्यात किती लोक तुझ्या मदतीला येतात? जर का तुम्हाला याचे उत्तर माहीत असेल तर तुम्ही स्वतःला विचारा की तुम्ही इतरांवर इतका विश्वास का ठेवता? जेव्हा तुम्हाला त्याची सर्वात जास्त गरज असते तेव्हाच त्यावेळी ते तुम्हाला सोडून जातात. तुम्ही तुमच्या आयुष्यात नेहमीच अशा लोकांना साथ देतात. मग ते लोक तुमचे कितीही वाईट करत असतील. मामा म्हणतात, अरे माझ्या प्रिय बाळा, तुलाही आयुष्यात एक ना एक दिवस नक्कीच यश मिळेल. म्हणून त्यासाठी तुला थोडीशी मेहनत हवी आहे. जर का तुम्ही थोडेसे कष्ट केले आणि तुमच्या कामामध्ये सुधारणा केली तर तुम्हाला यश मिळवण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. मामा म्हणतात, मला माहीत आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप प्रयत्न करत राहता, पण तुम्ही जे प्रयत्न करत आहात त्यातून तुम्हाला कोणता फायदा होत आहे हे जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. माझ्या मुलांनो, लक्षात ठेवा, काही प्रयत्न आयुष्यामध्ये तितके महत्त्वाचे नसतात की जितका आपण विचार करतो. पण जेव्हा आपण कोणत्या प्रकारचं काम करावं हेच समजत नाही तेव्हा आपण जे आपल्याला योग्य वाटतं तेच करावं. सहमत असाल तर होय, मी सहमत आहे असे टाईप करून तुमची सहमती दर्शवा. मामा म्हणतात, आज मी तुम्हाला सांगत असलेल्या मार्गावर चालत राहा. तुम्हाला कोणते काम करायचे आहे आणि कोणते काम करायचे नाही याची काळजी करण्याची गरज नाही. तुम्हाला तुमच्या आयुष्यात हवे असलेले सर्व काही मिळवण्यासाठी तुम्ही कोणती कृती करू शकाल हे मी तुम्हाला सांगतो. जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यात योग्य वेळी योग्य गोष्ट करत नाही तेव्हा तुमच्या आयुष्यात संकट येते आणि मग तेव्हा तुम्ही स्वतःला वाचवू शकणार नाही. मामा म्हणतात, माझ्या बाळा, हे जीवन आहे. हे कधी बदलेल हे कोणालाच माहीत नाही. पण येणाऱ्या संकटासाठी तुम्ही अगोदरच तयारी केली तर आयुष्यात तुम्हाला कधीही संकटाशी सामना करावा लागणार नाही. या जगाचं ऐकू नकोस. ते कधीही तुझं नव्हतं आणि उद्याही असणार नाही. जे तुझे आहेत ते तुझ्यावर प्रेम करतात आणि सदैव तुझ्या सोबत असतील. मामा म्हणतात, माझ्या बाळा, हे जग काय आहे? आज हे जग तुझे आहे तर उद्या हे जग दुसऱ्याचे आहे. तुला तुझ्या आयुष्यात जे करायचे आहे तेच कर, जे तुझ्या आयुष्याला योग्य दिशेने घेऊन जाईल. असे काम करण्यास कधीही घाबरू नका, कारण कामे हीच तुमची ओळख आहे जी तुम्हाला नेहमी नवीन उंचीवर घेऊन जाईल. जर तुम्ही तुमचे जीवन आळशीपणापासून मुक्त केले
तर मी तुम्हाला वचन देतो, मी वैयक्तिकरित्या तुमचा हात धरून तुम्हाला यशाच्या शिडीवर घेऊन जाईल. मामा म्हणतात, तू तुझं पहिलं पाऊल टाक आणि बाकीची सगळी पावलं मी आपोआप उचलेन. हे माझं तुला वचन आहे. माझ्या बाळा, तू माझी पूजा कर. देवामध्ये इतकी शक्ती आहे की तो दुर्बल व्यक्तीमध्येही शक्तीचा साठा भरून काढू शकतो. माझ्या बाळा, जेव्हा तू माझी पूजा करशील तेव्हा तुझे मन शांत राहील आणि त्या शांत मनाने तू या जगामध्ये काहीही साध्य करू शकशील. मामा म्हणतात, भक्ती केल्याने तुझे मन बाहेरील गोष्टीपासून हळूहळू दूर होईल आणि माझा आश्रय घेईल. जेव्हा हे घडू लागते तेव्हा तुला ती ऊर्जा तुझ्या आतमध्ये जाणवते. फक्त लक्षात ठेवा, या जगात देवापेक्षा कोणतीही मोठी शक्ती नाही. जर तुम्ही देवाचे असाल तर देव नेहमी तुमचे रक्षण करेल. जर तुम्ही स्वतःला सर्वात मोठे समजाल तर तुम्ही नेहमीच संकटात असाल. कारण तुमच्यापेक्षा एकच शक्ती या जगात मोठी आहे, ती म्हणजे देवाची शक्ती. आज मी तुम्हाला स्वर्गातून जे काही हवे आहे ते सर्व देतो. जो व्यक्ती इथे पोहोचला आहे आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐकला आहे तोच खरा माझा भक्त आहे आणि त्याला हव्या असलेल्या सर्व गोष्टीत तो पात्र आहे. म्हणूनच मित्रांनो, तुम्हाला सांगावंसं वाटतं की जरा का थोडेही भरकटणार, लगेच माऊली डोळे वटारणार. हाताशी धरले आपल्याला, मग आहे का हिंमत काळाची तरी जवळ यायला. हे ब्रह्मांडही थरथरते पाहून माझ्या माऊलींना, अनंत जन्मीचे पुण्य आलंय फळाला. जसा आईचा आधार तान्ह्या लेकराला, तसाच आधार गुरुमाऊलींचा आपल्याला. नुसते दर्शनही पुरेसे होते पतिताचे पावन व्हायला. म्हणूनच काय तोटा आहे आपल्या भाग्याला, सद्गुरूंचे पाय आहेत डोके ठेवायला. मित्रांनो, शब्दामध्ये सुद्धा व्यक्त करता येणार नाही इतकी माझ्या मामांची लीला अगाध आहे. आणि आपण या ब्रह्मांडाच्या शक्तीमध्ये सापडला आहोत. या ब्रह्मांडाची सेवा करण्याचं परमभाग्य आपल्याला लाभलं आहे. यापेक्षा दुसरी आनंदाची कुठली गोष्ट असू शकते. मित्रांनो, मामांची लीला व्यक्त करायला बसल्यानंतर 7 जन्मसुद्धा अपुरे पडतील इतकी माझ्या ब्रह्मांडाची शक्ती अगाध आहे. मामा म्हणतात, अरे बाळा, तुझ्या चांगल्या कर्माचं फळ हे तुला नक्कीच मिळत असतं. तुझे चांगले कर्म आणि तुझा स्वभाव हे तुला त्या फळाच्या जवळ नेत असतं. जाणून घे, समजेल बाळा, जीवन हे आधी ऊन आणि नंतर पाऊस असतं. मामा म्हणतात, तुझी काळजी आहे मला, तू सतत चिंता करू नकोस. कळत न कळत बरंच काही तुझ्या आयुष्यामध्ये घडलंय, म्हणून तू दुःखी होऊ नकोस. तुझे कल्याण करण्याकरिता असे मेंढी माऊली सर्व ठाई, तुझे कल्याण करण्याकरिता असे मेंढी माऊली सर्व ठाई. फिरे अनेक क्षेत्र ते आदमापूर पायी पायी. मामा नाम रुजावा मनोमनी, चित्त अखंड ठाई ठाई. मामा म्हणतात, अरे बाळा, तुझ्या स्वप्नांच्याही पलीकडे तुला खूप काही मी देणार आहे. त्या सर्व गोष्टी मिळवण्यासाठी तू खूप कष्ट आणि प्रयत्न केले आहेस. अरे बाळा, तुझ्या या कार्याला, तुझ्या या प्रयत्नांना पाहून वेळसुद्धा तुझ्यासमोर नक्कीच हरेल आणि जे सुख तुला हवं आहे ते सर्व सुख तुझ्या पदरात नक्कीच पडेल. हा माझा तुला आजच्या दैवी संदेशातून आशीर्वाद आहे. प्रत्येक सूर्योदयाला माझं ध्यान कर
आशीर्वाद मिळेल. आणि हा संदेश ऐकल्यानंतर बाळूमामांच्या नावानं चांग भलं टाईप कर. मामा सांगतात, कष्टाने मिळवलेली प्रतिभा सहज कुणालाही मिळत नसते. जे तुला दिसून येत नाही ते आपल्या मेंढी माऊलींना सर्व काही दिसत असतं. म्हणून बाळा, स्वतःला कमी समजू नका. वादळात दिवा लावण्याचा प्रयत्न करा. यश तुमच्या पायाशी लोळत राहील. हा शब्द लक्षात असू द्या. जर जीवनात तुम्ही शांत राहणं आणि माफ करणं शिकाल तर तुम्हाला डोंगरसुद्धा स्वतः रस्ता बनवून देईल. इतिहास सांगतो की भूतकाळात सुख होतं, पण विज्ञान सांगतं की भविष्यकाळात सुख आहे. पण अध्यात्म सांगतं की विचार चांगले आणि मन स्वच्छ असेल तर जीवनात दररोज सुख मिळतं. जीवन हे भविष्यात आहे ना भूतकाळात आहे, तर जीवन हे क्षणी वर्तमानात आहे. आयुष्यात जे झाले ते चांगलेच झाले, जे होत आहे ते चांगलेच होत आहे आणि जे भविष्यात होणार आहे ते चांगलंच होणार आहे. तुझं माझं, लहान मोठं असे भेदभाव मनातून काढून टाका. मन पूर्णपणे तुमचं आहे, पण तुम्ही सर्वांचे आहात. मन हे अशांत आहे आणि त्याला नियंत्रित ठेवणे कठीण आहे, परंतु विशिष्ट अभ्यासाने मनाला वश करता येते. मामा सांगतात, मनाच्या शांततेशिवाय या जीवनात कोणतीही गोष्ट संपत्ती नाही. कोणताही माणूस त्याच्या जन्माने नाही तर त्याच्या कर्माने महान होतो. फळाची अपेक्षा न ठेवता काम करणे हेच खरे कर्म आहे आणि ईश्वर चरणी समर्पित तोच खरा धर्म. बाळूमामा पदोपदी हेच सांगतात. जेव्हा माणसाच्या गरजा बदलतात तेव्हा त्यांची बोलण्याची पद्धत सुद्धा बदलते. या जीवनात शांत राहण्यापेक्षा दुसरं कोणतंच मोठं उत्तर नाही आणि माफ करण्यापेक्षा दुसरी कोणतीच शिक्षा नाही. सतत संशय घेणारा माणूस या जगात नाही तर तो कुठेच आनंदी राहू शकत नाही. जर मनाला नियंत्रित नाही केलं तर तेच मन शत्रूप्रमाणे काम करेल. कोणीच आपल्या कर्मापासून पळून जाऊ शकत नाही, कारण काहीही झाले तरीही कर्माचे फळ हे भोगावेच लागते. माणूस त्याच्या विश्वासाप्रमाणे असतो. तो जसा विश्वास ठेवतो तसे त्याचे व्यक्तिमत्व बनते. मामा सांगतात, अति आनंदी असताना आणि अति दुःखी असताना कधीच निर्णय घेऊ नका, कारण या दोन्ही परिस्थितीत तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकत नाही. ज्या माणसाकडे संयम असतो त्या माणसाची बरोबरी आयुष्यात कोणीच करू शकत नाही. माणूस नेहमी त्याच्या नशिबाला दोष देतो, पण हे त्याला माहीत असतं की नशिबापेक्षाही मोठं त्याचं कर्म असतं आणि ते पूर्णपणे त्याच्या हातात असतं. सत्य कधीच सांगत नाही की मी सत्य आहे, पण खोटं नेहमी ओरडून सांगतं की मी सत्य आहे. ज्याचा परिणाम चांगला तेच चांगले कर्म असतात, नव्हे तर चांगले कर्म तेच ज्याचा उद्देश वाईट नसतो. पृथ्वीवर जसे ऋतू बदलतात तसेच माणसाच्या आयुष्यात सुख दुःख येत असतात. इंद्रिय आणि जाणीव यातून निर्माण होणारा आनंद नेहमी दुःखाला कारणीभूत ठरतो. प्रेमाचा अर्थ आहे सेवा करणे. सेवा करणे म्हणजे सतत आनंदी असणे. जी गोष्ट तुम्हाला कधीच आवडत नाही ती गोष्ट तुम्ही दुसऱ्यांसाठी करू नका. माणसाचे हृदय पवित्र असेल तर त्यांचे प्रेम बाहेरूनही पाजळू लागते. मामा म्हणतात, अरे बाळा, जीवनात यश मिळवणं सोपं नाही. त्यासाठी कष्ट आणि चांगल्या विचारांची सुद्धा गरज असते. म्हणून हा संदेश नक्की शेवटपर्यंत ऐका. जेव्हा तुमच्या मनात गोष्ट थांबवण्याचा विचार येईल तेव्हा तुम्ही विचार करा की त्या गोष्टीची सुरुवात का केली. लोकांच्या बोलण्यामुळे किंवा परिस्थितीमुळे निराश होऊ नका, कारण या दोघांनाही तुमच्या प्रतिक्रियेशिवाय महत्त्व नाही. लक्षात ठेवा, जर तुम्हाला तणाव हाताळता आला नाही तर तुम्हाला यशही हाताळता येणार नाही. प्रत्येक दिवस हा तुमचं आयुष्य बदलण्यासाठी
मिळालेली एक नवीन संधी आहे. आयुष्यातील प्रत्येक दुःख माणसाला धडा शिकवतं आणि तो धडा माणसाला बदलतं. स्वतःवर विश्वास ठेवणे हेच मोठं गुपित यश आहे. फक्त मामांवर विश्वास ठेवा, सर्व काही तुमच्या मनासारखं होईल. कदाचित आज तुम्हाला यश नाही, परंतु येणाऱ्या काळात यश हे तुमची सावली आहे. तिला पकडण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही तुमचे कार्य करत राहा, चालत राहा. ती आपोआप तुमच्या मागे येईल. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही प्रकाशाच्या दिशेने चालता तेव्हा तुमच्या मागे सावली येते. आयुष्यात समस्या असतील तरच तुम्ही यशाचा आनंद घेऊ शकता. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत अनुभव घ्या, कारण अनुभव हा जगातील सर्वात मोठा शिक्षक आहे. आयुष्यात कितीही संघर्ष करावा लागला तरीही मागे हटू नका, कारण जो संघर्षातून मार्ग काढतो तोच खरा विजयी असतो. जितका मोठा संघर्ष होईल तितकंच मोठं तुम्हाला यश मिळेल. मामा म्हणतात, आता उठा, जागे व्हा. तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुम्ही तुमचे लक्ष प्राप्त करू शकत नाहीत. एक वेळा एकच काम करा, त्या कामामध्ये तुमचा पूर्ण आत्मा घाला आणि तुमचं सर्व दुःख, अडचणी, त्रास, सर्व काही इडापिडा विसरून जावा. त्यामध्ये यश फक्त आणि फक्त तुमचंच असेल. जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही देवावरही विश्वास ठेवणार नाही. लोक तुमची स्तुती करोत अथवा निंदा, तुमचं लक्ष तुमच्यावर कृपा करू किंवा नका करू, तुमचा मृत्यू आज असो किंवा उद्या असो, आपल्या मार्गावरून कधीही भटकू नका. गरज संपली की विसरणारे फार असतात. गरज नसतानाही आपली आठवण काढणारे फार कमी असतात. गेलेला काळ कधीही बदलता येत नाही, परंतु येणारा काळ आपल्या हातात आहे. आयुष्यात जास्त नाही, पण एवढेच यशस्वी व्हा की आपल्या आईबाबांची इच्छा पूर्ण करता येईल. आयुष्यात जर काही तुम्हाला घडवायचे असेल तर प्रसिद्धी बदला, देह नाही. आयुष्य हे पुढे जाण्याचं नाव आहे, थांबायचं नाही. जर तुम्हाला सूर्यासारखं चमकायचं असेल तर सूर्यासारखं जळावं लागेल. यश मिळवण्यासाठी लढावं लागतं आणि सोपं बनवण्यासाठी समजावं लागतं. संधी मिळत नाही, ती मिळवावी लागते. तुम्ही जितकं कठीण काम कराल तितकंच यश तुमच्या मागे मागे येईल. यशाचं सिक्रेट म्हणजे कुठलीही गोष्ट हटके मार्गानं आणि जिद्दीने करा. यश म्हणजे अशी एखादी गोष्ट माहीत असणे, ती इतरांना माहीत नाही. प्रत्येकालाच पहिल्याच प्रयत्नात यश मिळेल असे नसते, परंतु अपयशाने हारून जाता कामा नये. यश हे निश्चित मिळणार आहे, परंतु तुम्ही केलेल्या कर्मावर विश्वास ठेवा. आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ आहे. चांगली पाने मिळणे हे आपल्या हातात नसते, परंतु मिळालेल्या पानावर चांगला डाव खेळणे यावर यश अवलंबून असते. खेळणारे जिंकण्यासाठी खूप वेळा अगोदर हरलेले असतात, हे लक्षात ठेवा. एकदा गंगेला विचारण्यात आले की तुझ्या पात्रात अंघोळ केल्यानंतर सर्व पापे धुतली जातात, मग तू त्या पापांचे काय करतेस? ती म्हणाली की मी समुद्रात नेऊन टाकते. समुद्राला विचारण्यात आले की तू या सर्व पापांचे काय करतोस? की समुद्र म्हणाला, मी ती सर्व पापे ढगात नेऊन टाकतो. ढगाला विचारण्यात आले की तू या सर्व पापांचे काय करतोस? ढग म्हणाला, ती सर्व पापे मी पावसाच्या स्वरूपात त्यांच्या घरावर नेऊन टाकतो. लक्षात ठेवा, कालचक्र असेच आहे. तुम्ही जे करणार तेच तुम्हाला परत मिळणार. भगवंत जसा ठेवेल तसेच राहण्याचा प्रयत्न करा. समाधानी राहा. ठेविले अनंत तैसेची, राहावे चित्ती असू द्यावे समाधान. जय बाळूमामा. मित्रांनो, खूप जणांना असा प्रश्न पडतो की आम्ही मांसाहार करतो, तर आम्ही बाळूमामांची सेवा करावी की करू नये? त्याचबरोबर मांसाहार केल्यावर इतर देवतांची सेवा करावी की नाही? मांसाहार करायचं नाही असं म्हटलं तरीही तो अडथळा बनून मध्येच येतो.
अशा प्रकारच्या विचारांचं आपल्या मनामध्ये वादळ निर्माण होतं. तर पण मांसाहार करून बाळूमामांची सेवा कशी करायची? मी मांसाहार करत नाही, परंतु घरातील सर्वच कुटुंब मांसाहार करतात. पण त्या दिवशी मी बाळूमामांची सेवा करू शकतो की नाही? मांसाहार केल्या दिवशी सेवा करावी की नाही? कशी करावी? कोणते नियम पाळावे? अशा प्रकारचे प्रश्न आपल्या मनामध्ये गोंधळ घालतात. आणि मग अशा विचारातून सेवेमध्ये मन लागणं खूप कठीण असतं. त्यामुळे तुमच्या मनात असलेल्या सर्व प्रश्नाची उत्तरे आज आपण पाहणार आहोत. आपल्या सर्वांची इच्छा असते की बाळूमामांची सेवा मी करावी, परंतु मांसाहार या कारणामुळे आपल्या मनामध्ये नकारात्मकता वाढण्याचं काम करते. एकीकडे आपल्याला वाटतं की आज आपण बाळूमामांची सेवा करावी, पण दुसरीकडे आपण मांसाहार केलेला असतो. आपलं मन, आपलं अंतःकरण अशुद्ध असतं. पण जेव्हा आपण शुद्ध शाकाहारी अन्न ग्रहण करतो, तेव्हा आपल्या मनामध्ये कुठलेही नकारात्मक विचार आपल्या मनात येत नाहीत. पण जेव्हा तुम्ही मांसाहार अन्न ग्रहण करता, तेव्हा तुम्ही स्वतःला अशुद्धरित्या अयोग्य समजता. आणि तेव्हा आपल्या देवतांची, आपल्या बाळूमामांची सेवा करणे अयोग्यच असते. ज्या दिवशी घरामध्ये मांसाहार जेवण बनलेले असते, त्या दिवशी घरात दररोजच्या सारखे प्रसन्न वातावरण नसते. घरामध्ये अशांतता वाटते. जर तुम्ही त्याकडे अतिशय बारकाईने लक्ष दिले तर तुम्हाला त्याचा अनुभव येईल. मांसाहार हा बाळूमामांच्या सेवेतील अडथळा बनू शकतो. त्यासाठी त्यावर एक उपाय आहे. ज्या दिवशी तुम्ही मांसाहार अन्न ग्रहण केले आहे, त्या दिवशी तुम्ही बाळूमामांची सेवा न केलेलीच बरी. त्या दिवशी बाळूमामांची सेवा कसल्याही प्रकारे करू नका. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुम्ही मांसाहार केला आहात, तो दिवस तुमचा बाळूमामांच्या नामस्मरणाशिवाय व्यर्थ गेला आहे असे समजा. कारण एका ग्रंथात लिहिले आहे, ज्या दिवशी पुण्य घडले नाही, तो दिवस गेला वाया. तया येमाशी करुणया नाही करावे पुण्य तात्काळ. या वाक्याचा अर्थ असा आहे, ज्या दिवशी आपल्या हातून पुण्य घडणार नाही, तो दिवस आपला वाया गेला आहे असे समजावे. परंतु त्या येमाला दया नसते, म्हणून तात्काळ पुण्य करावे लागते. परंतु या मांसाहारामुळे आपला एक दिवस मात्र व्यर्थ गेला, हे मात्र निश्चित आहे. हे सर्व प्रश्न तुमच्या मनातील झाले. पण तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा की मी मांसाहार करतो, हे बाळूमामांना आवडत असेल की नाही, याचे उत्तर तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करा. ही माहिती अनेक माध्यमातून एकत्रित केलेली आहे, त्यामुळे कुणीही याचा संबंध अंधश्रद्धेशी जोडू नका, हीच विनंती आहे. मामांचे प्रेम समजण्यासाठी आपले मन पूर्णपणे शांत ठेवावे. जेव्हा आपले मन शांत असते, तेव्हा ते खूप शक्तिशाली असतात. मित्रांनो, मेंढी माऊली असं नाव मुखामध्ये घेतलं की पटकन आपल्या डोळ्यासमोर बाळूमामांची मूर्ती उभी राहते. श्री खंडेरायांचा अवतार मानण्यात येणाऱ्या श्री संत बाळूमामांचे अनेक भक्त आहेत. मामा सांगतात, नेहमी चांगले कर्म करत राहायचे, एक ना एक दिवस त्याचे फळ मिळणारच. जे बाळूमामांच्या सेवेमध्ये तल्लीन होऊन मामांची सेवा करतात, त्यांना बाळूमामा नेहमीच संकटातून तारतात. आयुष्यात कितीही संकटे आली तरीही बाळूमामांचे नामस्मरण केल्यानंतर आणि बाळूमामांनी जीवनाबद्दल सांगितलेले सार लक्षात घेतल्यानंतर नक्कीच जीवनाचे सार्थक होते. बाळूमामांची अगाध महिमा आणि त्यांनी त्यांच्या अवतारामध्ये केलेले कार्य हे अपार आहे. रोजच्या जीवनात आपण कसेही जगतो, पण आपल्या आयुष्यात काय बरोबर आहे आणि काय चुकीचे आहे हे पडताळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मामा म्हणतात, श्रीमंतीचा गर्व नको, स्वाभिमानाने जगा, मीपणा सोडा, सर्वांशी प्रेमाने वागा, मन परमेश्वराच्या चिंतनात गुंतवा, थोर मोठ्यांचा आदर करा, कर्मावर आणि मामांवर विशाल विश्वास ठेवा. आयुष्यात कितीही संकटे आली तरीही त्यातून बाहेर या. हातातील रेषेमध्ये भविष्य पाहू नका.
त्याच हाताने प्रामाणिक काम आणि मुखामध्ये मामांचं नाम राहू द्या. एखादी गोष्ट ती तेव्हाच शुद्ध असते तेव्हा ती एखाद्या चांगल्या व्यक्तीला शुद्ध मनाने योग्य वेळी दिली जाते. विनाकारण चिंता आणि भीती एखाद्या रोगाप्रमाणे आहे, ती तुम्हाला आतून टोकरत जाते. मामा म्हणतात, जीवन हे भविष्यात आहे ना भूतकाळात, तर जीवन हे क्षणी वर्तमानात आहे. आयुष्यात जे झाले ते चांगलेच झाले आहे, जे होत आहे ते चांगल्यासाठीच होत आहे आणि जे होणार आहे ते माझ्या कल्याणासाठीच होणार आहे. मामा सांगतात, कितीही विपरीत परिस्थिती असू द्या, मनुष्य हा श्वास घ्यायला विसरत नाही. तो कोठून तरी हवेचा स्रोत शोधतोच आणि श्वास घेतल्याशिवाय राहत नाही. त्याचप्रमाणे यशाची ओढ लागलेला मनुष्य कितीही विपरीत परिस्थिती असू द्या, यश खेचून आणतोच. कधी कधी आयुष्यात अशी वेळ येते की आपल्यालाही वाटतं की हे दिवस माझे केव्हा संपतील. पुन्हा पुन्हा त्याच अडचणी, तेच संकट माझ्या आयुष्यात येतात. हे केव्हा संपेल? मी आता हे सगळं सहन नाही करू शकत, कारण प्रत्येक वेळी नवा प्रॉब्लेम माझ्या पुढे उभा आहे. अशा वेळी काय करावे? डोळे घट्ट बंद करून श्री संत बाळूमामांचा फोटो डोळ्यासमोर आणून अगदी मनापासून श्रद्धेने अंतःकरणातून श्री संत बाळूमामांच्या नावाचं ध्यान करावं. बाळूमामांचा चेहरा डोळ्यासमोर आणून मामांना सांगावे, मामा, माझे सर्व दुःख, माझे सर्व संकट, अडचणी, समस्या सर्व काही तुमचे आहे आणि मी मात्र तुमचा आहे. माझं आयुष्य तुमचं, माझं सर्वस्व तुमचं. आता तुम्ही काय आहे ते बघा. मी कसलंही टेन्शन घेणार नाही. माझं टेन्शन आता तुम्ही घ्या. मामांवर सर्व सोपवा आणि चिंतामुक्त होऊन मामांवर विश्वास ठेवा. मामा सर्व काही ठीक करतील. मामा म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुला अशाच प्रकारे जगायचं आहे जिथे तुला मान मिळेल, जिथे तुला मत ठेवण्याची मुभा मिळेल. मनामध्ये नेहमी सकारात्मक विचार ठेव, तेव्हाच तर तू या जगामध्ये स्वाभिमानाने जगू शकणार. अरे बाळ, तू कुणाच्या शब्दाखाली दबला जाणार नाहीस. अशाच प्रकारची जगण्याची रीत बनव. आयुष्यात जो व्यक्ती आपल्या पूर्ण शक्तीचा वापर करून एखादी गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करतो, तेव्हा त्याच्या कष्टाला पाहून यश त्याच्या पायाशी लोटांगण घातल्याशिवाय राहत नाही. आपल्या समाजात अशा प्रकारची अनेक लोक आहेत, ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित करून जिद्दीद्वारे अनेक गोष्टी प्राप्त केल्या आहेत. आयुष्याच्या प्रवासात लोक आपल्यावर टीका करणारच, अपमान करणारच, पण यात सर्वात महत्त्वाचं असतं म्हणजे या सर्व गोष्टींना मोटिवेशन बनवून सक्सेस मिळणं आणि न थांबता चालत राहणं. जो व्यक्ती या प्रसंगातून शिकून पुढे जातो तो आयुष्यात सक्सेसफुल होतो. जिथे प्रयत्नांची उंची मोठी असते तिथे नशिबालाही कमीपणा घ्यावा लागतो. सुंदर क्षणाची वाट पाहण्यापेक्षा लाभलेला क्षण सुंदर करा. 1 मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही, पण 1 मिनिट विचार करून घेतलेला निर्णय नक्कीच आयुष्य बदलू शकतो. मामांची शिकवण नेहमी लक्षात ठेवा. आपल्याबद्दल कोणीही कितीही वाईट विचार करू द्या, पण आपण कुणाबद्दलही वाईट विचार करायचे नाहीत. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावानं चांग भलं, हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं. मग बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं.